सह्याद्री डोंगर अंगावर हे वसलेलं गाव आहे आणि पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. पाण्याचा नदीचा वगैरे सोर्स काय नाही येते, जे काय पावसाचं पाणी पडेल ते त्याच्यावरती शेती अवलंबून आहे. 2012 पासून ते 2018 पर्यंत आम्हाला गावामधील ज्या जवळपासच्या बोर आहेत त्या बोर ॲक्वायरेशन करायचं काम करावं लागत होतं. जी गावची इरिगेशनची विहीर आहे जिथून पाणी पुरवठा पूर्ण गावाला होतो तिथेच मुळात पाणी नसायचं, त्यामुळे 3-4 दिवसातून पाणी सुटायचं, मग टँकर बोलवावे लागायचे. आमचे गाव तसं दुष्काळ टप्प्यात असल्यामुळे शेतीला पाणी कमीच. पाणी कमी असल्यामुळे शेतीचं प्रमाण कमी, जनावरं वगैरे कोण जास्त करत नव्हतं, त्यांना चारा उपलब्ध होत नव्हता. 2018 साली एप्रिल महिन्यामध्ये आम्ही बल्लवडीच्या गावातील लोकांशी संपर्क साधला. त्या ठिकाणी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम चालू होतं. त्यांच्यामार्फत नाम फाउंडेशनशी आम्ही संपर्क साधून रेणावी या ठिकाणी नाम फाउंडेशनचं पोकलँड या ठिकाणी घेतलं आणि त्याच्या माध्यमातून 2018ला साधारणतः 35 ते 36 दिवस रेणावीमध्ये काम केलं. त्याच्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून त्यांना डिझेल पण उपलब्ध करून दिलं. आमच्या गावातील दोन्ही तलावातील माती किंवा गाळ काढण्याचं काम केलं. 3 ते 4 मातीनाला बांध नवीन तयार करायचं काम केलं. तसेच 3 वाड्यामधील गाळ काढण्याचं काम करून घेतलं. जवळपास या तलावामधला 1-1.5 मीटरपर्यंत आम्ही 1000 ट्रॉलीच्या वरती गाळ काढला. ज्या शेतकऱ्यांना गरज होती त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने ट्रॅक्टर सांगून आपापल्या शेतामध्ये गाळ टाकून घेतला. ज्या वेळेला तलावातील गाळ काढला त्यानंतर आजपर्यंत 2018 ते 2022 पर्यंत आम्हाला बोर ॲक्वायरेशनचं काम करायची गरज पडलेली नाही, कारण ह्या तलावातला गाळ काढल्यामुळे पिण्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे आणि रेणावी गावामध्ये डेली पाणी येतं. आता पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे लोकांनी स्वतःची शेती डेव्हलप केली आणि नगदी पिकं घ्यायला चालू केली. मागील 2018 पूर्वी रेणावी गावामध्ये एक 70 ते 80 एकर क्षेत्र होतं ऊसाचं. आत्ता जवळजवळ ते क्षेत्र 300 ते 350 एकरापर्यंत गेलेलं आहे. तसेच ड्रॅगन फ्रूट तुम्ही आता जर पाहिलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट सुद्धा येथे या ठिकाणी केलं. जवळजवळ 50 ते 55 हेक्टरपर्यंत ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे. आमचं दुसरं शेत इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तिथं जास्त पाण्याचा सोर्स नव्हता, बोरला पण जास्त खोलीवर पाणी लागायचं. पण आता एक काम केल्यामुळे पाणी बोरला कमी उंचीवर पाणी लागते, त्याच्यामुळे आम्ही तिथे नवीन आता नगदी पीक ड्रॅगन फ्रूट म्हणून घेतलं. आता सध्याला पाण्याचा सोर्स असल्यामुळं ड्रॅगन फ्रूट माझा 20 गुंठ्यामध्ये, त्याच्यामध्ये 20 गुंठ ऊस आहे. बाकी क्षेत्रामध्ये गहू हरभरा केलेला आहे. त्याच्यामुळे गावाचं पूर्ण उत्पन्न वाढलं, लोकांच्या हातात पैसा आला, लोक सधन झाली. पहिली जी लोक बाहेर जात होते लोक व्यवसायानिमित्त ते आता कमी आले, ते आता इथंच राहून शेती करतात. मुलं पण युवक जे होते ते आता बाहेर नोकरी वगैरे MIDC करणे किंवा बाहेर कंपनीमध्ये खाजगी कंपनीमध्ये नोकरी करण्यापेक्षा शेतीला जास्त प्राधान्य देत आहेत. 2018 साली नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम झालं अतिशय चांगलं काम त्यांनी केलं, त्याबद्दल मी रेणावी आणि रेणावीच्या ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद मानतो.